स्पोर्ट्स कोल्हापूर. हेलो डीजे तो पहला सेमीफाइनल मैच यहां शुरू होने जा रहा है जो कि पृथ्वी स्पोर्ट्स कोल्हापुर और स्वरा स्पोर्ट्स हुपरी इन दोनों के बीच. टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का निर्णय लिया स्वरा स्पोर्ट्स हुपरी ने और बल्लेबाजी के लिए आमंत्रित किया है पृथ्वी स्पोर्ट्स कोल्हापुर. आणि सनी गाडेकर. आज काय जर मी दिखाया था कीड काटने त्यामुळे बोल करते बॉलर कोण अमोल दुबे. तो बरहाल इशारा होता अमोल दुबे है. गेंदबाज ये स्लो स्टाइल की गेंद फुल टॉस लो और फुल टॉस. इस बार शॉर्ट फाइन के स्थान पर गेंद जाती 1 रन के लिए दौड़ पड़े बल्लेबाज. हालांकि पैरों से लगती हुई टकराती हुई गेंद थी. बल्ले से बिछड़ने वाली गेंद पैरों का निशाना लेकर शॉर्ट फाइन के साथ जाती 1 रन. बोलाय जरा थांबा अमोल दुबे सनी गाडेकर के लिए फुलटॉस बैक स्कोर लेग 1 रन. ये मिसफील्ड का नजारा. तब तक दूसरा रन पूरा करते हुए इस बार सीधा मिड स्टंप पर रहती हुई लोअर फुल टॉस से उसका पूरी तरह से फायदा उठाया. 2 रन हासिल किए. अपना खाता खोलते हुए सनी गाडेकर. कल से इस टूर्नामेंट का लाइव प्रसारण यूट्यूब पर दिखाया था. इसी बीच ऑफ के बाहर जाने वाली गेंद दर्शाते हुए हल्के से अपील कोई असर नहीं. तो आज के दिन का जो पहला मैच हुआ क्वार्टर फाइनल के पास जो क्वार्टर फाइनल पहला मैच हुआ हेलो वहीं से यहाँ पर फेसबुक पर इसका लाइव प्रसारण किया. 1,43,940 लोगों तक ये मैच पहुंच गया था. इसी बीच फुल टॉस बनाकर खेल दिया है. देखना है ये गेंद जा रही है. अच्छी फील्डिंग वहां पर और जब तक गेंद को फील करते 2 रन. हॅलो तर फेसबुकच्या माध्यमातून 1,43,940 लोकांनी फेसबुकपर्यंत हा सामना पोहोचला. त्यापैकी 28,000 लोकांनी अण्णा मोगणे चषक हा सामना पाहिला. दरम्यान पुढचा चेंडू मात्र हलक्या हाताने चोन काढू तो मिडऑफच्या दिशेला. 1 धाव मात्र निश्चितच. संघाच्या धावसंख्येमध्ये फरक 6 बिनबाद 6. षटक सुरू आहे. ते पहिलं या स्पर्धेचा पहिला उपांत्य सामना पृथ्वी स्पोर्ट्स कोल्हापूर विरुद्ध स्वरा स्पोर्ट हुपरी. अमोल दुबे सुंदर देखना फटका मारावा लागेल. मिड विकेटच्या वरून मारलेला हा चुन्नी गोयलाचा उत्तुंग असा षटकार. अखेरच्या चेंडू षटकार मारतोय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या 12 बिनबाद 12. सामाजिक कार्यकर्ते महेश उत्तुरे साहेबांचं इथं आगमन झालंय. त्यांचं स्पर्धा कमिटी
आणि संयोजकांच्याकडून हार्दिक स्वागत. तो गेंदबाजी में श्याम त्रिंबके आए हैं. सामने है सनी गाड़ेकर. फेसबुक के माध्यम से लगभग 28,000 लोगों ने आज सुबह से हुए मैच का लाइव प्रसारण देखा. इसी बीच ये स्लोवर गेंद थी. गेंद के पीछे कलाई के सारे मोड़ दिया मिड विकेट की दिशा में. 1 रन के लिए दौड़ पड़े बल्लेबाज. देखना है इस चल रहे पहले सेमीफाइनल मैच में कौन सी टीम जीत अर्जित करके फाइनल में प्रवेश कर लेती है. इससे पहले जो क्वार्टर फाइनल मैच हुआ था बहुत ही खूबसूरत मैच. एक नामचीन टीम, मंजे हुए खिलाड़ी, प्रसिद्ध खिलाड़ी जो थे उन्हें हराकर सेमीफाइनल में प्रवेश कर लिया. साई स्पोर्ट्स रेंदाड़ मागेतून मारण्याचा प्रयत्न फसतोय. सुरत गॅदरिंग केलं जातं यष्टच्या माग. चुन्नी गोयल तटीयाचं अखेरचं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक श्याम त्रिंबके. रिवर्स फटका पण मारू शकत नाही. लाईन आणि लेंथच्या सहारे मात्र या ठिकाणी मात्र आधारे गोलंदाजी करतोय श्याम त्रिंबके. तो जाणतोय की कुठल्या खेळाडूला कसा चेंडू टाकायचा त्या पद्धतीनं मात्र टाकतोय. कोणते स्वातंत्र्य मिळू देत नाही. अशा रीतीने मात्र धावसंख्या सध्याची स्थिर 13 बिनबाद 13. षटक नंबर 2. दरम्यान हा मात्र थोडा स्लो चेंडू हवेमध्ये आणि मिडॉनच्या दिशेला झेल देतोय. बाद होतोय. चुन्नी गोयल आणि झेल घेतोय आसिफ शेख. चेंडूवर बळी मिळून श्याम त्रिंबकेच्या गोलंदाजीवर पहिलं यश मिळतंय चुन्नी गोयलच्या रूपानं. नवीन फलंदाज स्वप्नील राहीजे. हा मात्र उत्तुंग फटका मारतोय मिडॉन आणि मिडविकेटच्या मधून सरळ चेंडू सीमा पार. मिडॉन आणि मिड ऑफ असा हा पवित्र या चेंडूचा. तर अशा रीतीने चौकार.
श्याम त्र्यंबके. स्वप्नील दाईजेला गोलंदाजी करतोय. आणि फलंदाज बाद फ्लिक करण्याच्या प्रयत्नात मात्र पायावर चेंडू जाऊन आदळतोय. अपील केलं जात आहे. पायचीत होतोय स्वप्नील दाईजे. दुसरा धक्का या षटकामध्ये बसतोय. 17 या सांघिक धावसंख्येवर दुसरा गडी बाद होतोय तो पृथ्वी स्पोर्ट कोल्हापूर संघाचा. अतिशय सुरेख गोलंदाजी श्याम त्र्यंबके संघासाठी नेहमीच एक चांगली कामगिरी करत असताना मात्र एक चांगल्या गोलंदाजीच्या आधारे मागील 2 सामन्यामध्ये सामनावीरचा पुरस्कार पटकावला श्याम त्र्यंबके यानं. तसेच एक चांगली गोलंदाजी आपल्या पहिल्या षटकामध्ये 5 धावा देऊन 2 बळी मिळवतोय श्याम त्र्यंबके. नवीन फलंदाज आहे तो बबलू शेख. अमोल आपला स्पेल पूर्ण करण्यासाठी तयार होतो. सुरेख फटका आणि एक बाउन्स. चेंडू सरळ स्क्वेअर लेग डीप बॅकवर्ड स्कोअर लेग सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. पहिला चेंडू चौकार. निर्धार स्वरूपाचा चेंडू. धावसंख्या 25. हा मात्र उत्तुंग असा षटकार म्हणावा लागेल. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. सुरेख फलंदाजी सनी गाडेकर याची. पर एकदा टॉपे पायदा या ठिकाणी झेल घेण्याचा प्रयत्न केला होता. शॉर्ट लेग या ठिकाणी हा चेंडू, पण परिणाम स्वरूपी या ठिकाणी मात्र 1 धाव निश्चितच पूर्ण. सुरेख चेंडू मधल्या स्टेज हलक्या हाताने घेऊन चेंडू घेऊन काढला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. 1 धाव मात्र निश्चितच. धावसंख्या 33. षटक नंबर 3. तर अशा रीतीनं षटकाची समाप्ती होते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 बाद 33.
11च्या सरासरीनं 33 अशी धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर. धावसंख्या 33. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 33. या ओव्हरला किती रन्स आलेत सांगायचं आहे. एकतीस 31. पाऊस झाला होता या ठिकाणी. थांबा 2 मिनिटं थांबा. काही तांत्रिक अडचणीमुळे या ठिकाणी मात्र आताची सध्याची धावसंख्या 2/31. श्याम त्र्यंबके त्याचा हा चेंडू मात्र सनी पॉइंटच्या ठिकाणी तडकावतो. गॅदर करण्यासाठी कोणताही क्षेत्ररक्षण स्वतः जावं लागतं गोलंदाजाला. 1 धाव मात्र निश्चितच. धावसंख्या 32. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न. लेग बायचा इशारा करतायत. या स्पर्धेचा पहिला उपांत्य सामना पृथ्वी स्पोर्ट्स कोल्हापूर विरुद्ध स्वरा स्पोर्ट्स हुपरी. उजव्या यष्टीच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न करतोय, पण योग्य ठिकाणी या चेंडूला काय धाडत नाही. तर अशा रीतीने मात्र एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू श्याम त्र्यंबके याचा षटक नंबर 4 च्या सुरुवातीनंतर 33 अशी धावसंख्या. चतुराईनं वारंवार गोलंदाजीमध्ये बदल करतोय श्याम त्र्यंबके.
पण फलंदाजाला कोणतेही स्वातंत्र्य मिळू देत नाही आशिफ शेख. या केस मात्र थोडासा बॅटचा मध्यावर काही चेंडू होत नाही, पण चेंडू जातो मिडअपच्या दिशेला. एक धाव संख्या 34. आजच्या सकाळच्या उपांत्यपूर्व सामन्यापासून या सामन्यांचं लाईव्ह प्रसारण यूट्यूब बरोबरच फेसबुकवर सुद्धा केलं गेलं. त्यामध्ये जवळजवळ फेसबुकवर 1,43,940 लोकांपर्यंत सामन्याचं प्रसारण पोहोचलं. त्यापैकी या सामन्याचं लाईव्ह प्रसारण जवळजवळ 28,500 लोकांनी पाहिलं. संतोष नाणेकर आणि त्यांची टीम याच्यासाठी कार्यरत या ठिकाणी जय शिवराय मित्रमंडळ यांच्या माध्यमातून पाहताय. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न डायरेक्ट ठेव, पण यष्ट्याचा वेध काही घेऊ शकत नाही. एक धाव मात्र निश्चितच पूर्णतः अशा रीतीने मात्र षटकाची समाप्ती होते. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या 2 बाद 35. तर प्रेक्षकांच्या माहितीसाठी यानंतर दुसरा उपांत्य सामना होणार आहे. तो काका पाटील स्पोर्ट्स विरुद्ध साई स्पोर्ट्स वेंदाळ. त्यानंतर बरोबर सायंकाळी ठीक 7 वाजता या स्पर्धेचा अंतिम सामना खेळवण्यात येईल. चालू असलेल्या पहिल्या उपांत्य सामन्यामध्ये जो संघ बाजी मारेल, जिंकेल, त्याचा फायनलमध्ये प्रवेश होईल. दोन्ही संघासाठी एक महत्वाचा हा सामना पाहायचा, कोणता संघ बाजी मारून अंतिम फेरीमध्ये प्रवेश मिळवतोय. पहली गेंद अच्छी गेंद, देखा छोड़ा जाने दिया. नितिन वाड़के गेंदबाज हैं. सामने है सनी. इस बार बल्ले का मुंह खोला, एक्स्ट्रा कवर की दिशा में गेंद को धकेलकर 1 रन तो हासिल किया सनी गाड़ेकर ने. बहुत ही खूबसूरती के साथ गेंद को लाइन में अपने बल्ले पर लिया और गेंद को जब तक डीप लॉन्ग ऑन के स्थान पर धकेल कर 1 रन हासिल किया.
अच्छी गेंद ऑफ स्टंप के बिल्कुल बाहर थी, बाहर जाकर मारने का जो प्रयास किया था सनी गाड़ेकर ने, हालांकि तेज गेंद थी, बल्ले का सहारा लिए बिना गेंद फील्ड होते हुए वापस गेंदबाज के हाथों में। थोड़ा सा खामोश क्रिकेट कहा जाएगा, इस तरह का सा चलता हुआ देखना है फिर से एक बार। तैयार होते हुए गेंदबाज नितिन वाड़के, और खूबसूरती के साथ फिर से एक बार कलाई के सारे मोड़ दिया, लॉन्ग ऑन के स्थान पर 1 रन के लिए दौड़ पड़े, उतनी अच्छी मुस्तैदी फील्डिंग यहां पर होती हुई। जो भी गेंद हो अपने हाथों में रिकवरी थ्रो करने के लिए पिकअप कर लेते, बहुत ही खूबसूरती के साथ पलक छपकते ही दूसरे रन के लिए कोई मौका ही नहीं देते हुए सामना करेंगे। और इसी तरह से रन आउट बबलू शेख। रिप्ले दाखवला जातोय स्क्रीनवर। तर 5 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या 3 बाद 38, उर्वरित 3 षटकांचा खेळ बाकी पाहायचा आहे। या ठिकाणी मात्र जे 3 षटकांचा जो अध्याय अजून आहे त्या अध्यायामध्ये किती धावा जमवतायत हा अतिशय, मला वाटतं याच्या अगोदर सुद्धा ते फेरीमध्ये खेळताना प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि या उपांत्य सामन्यापर्यंत मजल मारली। हा एक महत्त्वाचा सामना आहे, हा एक मजबूत टप्पा आहे। हा टप्पा पार केल्यानंतर मात्र अंतिम फेरीमध्ये प्रवेश मिळणार। पण या मजबूत टप्प्यासाठी जर आता पाहता या ठिकाणी मात्र जो खेळ चालतोय या ठिकाणी थोडंसं एक चांगलं गोलंदाजीच्या कामगिरीमुळे या ठिकाणी थोडंसं धावसंख्येला आळा बसतो। 3 बाद 38। तर समोरच्या बाजूने गोलंदाजीला येतोय तो नगर एक्सप्रेस अभिजित दुबे। एक मोठं बॉलिंग रनअप बघा त्याचा समोर आहे। सुरक्षण टप्पा घेतल्यानंतर मग उजव्या एसटीच्या बाहेरून जाणारा चेंडू वाईड घोषित केला जातो। पंच अंकुश बागडी। इस बार उठाकर मारा, गेंद हवा में जरूर एक्स्ट्रा कवर, और ये बल्लेबाज के लिए खतरे की घंटी बजती हुई। मेधा आउट हो गए।
इस बीच फॉलो थ्रू में गेंद को लेने का प्रयास जरूर किया था अभिजीत दुबे ने। अच्छी गेंद, तेज तर्रार गेंद। अभिजीत दुबे जिनका काफी लंबा बॉलिंग रनअप है और उनके लंबे बॉलिंग रनअप को देखकर हमें कोल्हापुर के एक बहुत ही प्रसिद्ध खिलाड़ी जो भूतपूर्व खिलाड़ी रहे हैं उनकी याद आ गई। जो फास्ट बॉलर थे मिलिंद कुलकर्णी, उनके गेंदबाजी के माफिक ये गेंदबाजी करते हैं अभिजीत दुबे। वही बॉलिंग रनअप है, वही स्टाइल है और अंपायर को पार करने का जो उनका रवैया है, उनकी जो आदत है, उस सेम टू सेम मिलिंद कुलकर्णी इनकी जैसी है। लेकिन फर्क इतना है कि मिलिंद कुलकर्णी राइट हैंड बॉलर है और ये है लेफ्ट हैंड बॉलर। स्कोर सांगायचा आहे. धाव संख्या 40, 4 बाद 40। फिर से एक बार अच्छी गेंद उठाकर मारने की चेष्टा की, इस बार नाकाम। अच्छी गेंदबाजी, कोई आजादी अब तक नहीं मिली है ऊंचे स्ट्रोक खेलने के लिए। सीधा जब कोई ऊंचा स्ट्रोक खेला तो खिलाड़ी के हाथ में ये गेंद जाती हुई। इससे पहले यहां पर एक नजारा देखा था एक्स्ट्रा कवर की दिशा में, बेद आउट गए थे। टर्न लेते हुए गेंद और इसी तरह से अच्छी गेंद। अब तक 5 गेंदों में 2 रन देकर विकेट हासिल किया है अभिजीत दुबे। आखिरी गेंद बाकी है, छठे ओवर की आखिरी गेंद। सामने है संतोष नलवड़े। इस बार गेंद के पीछे है, गेंद को कलाई सारी मोड़ दिया बैकवर्ड पॉइंट की दिशा में। 1 रन के लिए दौड़ पड़े बल्लेबाज, केवल 1 ही रन मिलता हुआ और इसी तरह से ओवर की समाप्ति। कुल मिलाकर छठे ओवर का खेल समाप्त। तो रन संख्या है यहां पर 4 विकेट के नुकसान पर 41 ये स्थिति बन चुकी है। 2 ओवर का खेल बाकी है। पहला सेमीफाइनल मैच है, दोनों ही टीमों के लिए बहुत ही बड़ा मैच। इस बार मिडॉन के सर के ऊपर से गेंद को निकालने में कामयाब और गेंद सीधा डीप लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाद 4 रन। पहली गेंद नितिन वाकी के हॉप वॉली बना लिया और 4 रन हासिल किए।
संतोष। फुलटॉस, कोई मौका नहीं, हमारे ठीक सामने पड़ती हुई गेंद, 6 रन। सुंदर शॉट, यकायक यहां पर हावी होते हुए संतोष नलवड़े। ठीक मिडल स्टंप पर रहते हुए गेंद को फुल टॉस बनाकर डीप लॉन्ग के ऊपर से 6 रन। 51 रन, 51, 50 को पार करते हुए 51 ये स्थिति बन चुकी। पृथ्वी स्व कोल्हापुर, नितिन वड़के गेंदबाज है। फिर से बार उठाकर मारने की कोशिश, इस बार मिड विकेट में डाउन के बीच जानते हुए गेंद, दूसरे इनकी तलाश, बल्लेबाज आउट, दूसरे इनकी तलाश में। तो नए बल्लेबाज राजेश जाधव, थोड़ा सा कट करने का प्रयास जरूर किया था, लेकिन फलस्वरूप बल्ले के ऊपर से जाती हुई गेंद। अभी भी 2 गेंदें आना बाकी है इस ओवर से। ओवर नंबर 7 चलता हुआ, रन संख्या है 52 रन। सेमीफाइनल मैच में पहले बल्लेबाजी करते हुए टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का निर्णय स्वरा स्पोर्ट्स हुप्री। फिर से उठाकर मारने की कोशिश बार बार कर रहे हैं, लेकिन अचूक लाइन और लेन के साथ गेंदबाजी। पहले जो 2 गेंदें डाली, चौका लगा था, छक्का लगा था, लेकिन कमबैक करते हुए इस बीच नितिन वाड़के बाद की गेंदों पर बल्लेबाज को जकड़ कर रखा है। अभी भी रन संख्या वही 52 रन और इस ओवर की आखिरी गेंद डालने के लिए तैयार। अच्छी गेंद, फिर से एक बार बल्लेबाज को जकड़ कर रखा तो ओवर की समाप्ति हुई। कुल मिलाकर 7 ओवर का खेल समाप्त। रन संख्या है 52 रन 7.43 के हिसाब से। 5 विकेट के नुकसान के बाद आखिरी ओवर का खेल बाकी है इस पारी का। तो दर्शकों की जानकारी के लिए इसके बाद जो दूसरा सेमीफाइनल मैच होने जा रहा है वो काका पाटिल स्पोर्ट्स और साई स्पोर्ट्स लेंदा के बीच, और ठीक शाम 7 बजे इस टूर्नामेंट का फाइनल मैच खेला जाएगा। हर विविधताओं से सजी हुई है टूर्नामेंट, और इस साल इस टूर्नामेंट को और
चार चांद लगते हुए, जो कि यूट्यूब और फेसबुक के जरिए से इस मैच का, इस टूर्नामेंट में जो कल से मैच हुए उनका लाइव प्रसारण होता हुआ, जो कि संतोष नानीकर और उनकी टीम पूरी तरह से कार्यरत कल सुबह से आज के शाम तक रहेंगी, जो कि फेसबुक पर लगभग 1,45,000 लोगों तक इसका प्रसारण गया और उसमें से 28,500 लोगों ने इसका लाइव प्रसारण देखा है फेसबुक के ऊपर। नगर एक्सप्रेस आते ही अपने अलग स्टाइल में गेंदबाजी करते हुए, पहली गेंद टप्पा खाने के बाद बाहर की ओर जाने वाली सनी गाड़ेकर कोशिश तो कर रहे हैं। ये रिवर्स शॉट, आला शॉट खेला इस बार, बैकवर्ड पॉइंट की दिशा में गेंद जाती हुई। ये दूसरे रन की तलाश, बल्लेबाज आउट, बैट ग्राउंड करना भूल गए। दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात नॉन स्ट्रायकरचा फलंदाज धावबाद होते, दुर्दैव म्हणावं लागेल, कारण स्ट्राईकवर जो फलंदाज दुसऱ्या धावेसाठी कॉल करतो तर नॉन स्ट्रायकरचं तितकंच मोठं योगदान असावं लागतं, पण या खेपेस थोडासा कमी पडतो राजेश जाधव बॅटवर, तो पण चेडून आपलं काम फत्ते केलं होतं गोलंदाजानं, धावबाद। आतापर्यंत 6 गडी बाद झाले, त्यामध्ये 3 फलंदाज धावबाद। इस बीच ये लाइन को समझ न सके इस बात सनी गाड़ेकर, हालांकि टप्पा खाने के बाद बड़ी आराम के साथ उनके पास से गुजरने वाली गेंद उससे पहले उनका बल्ला हिला था, तब तक गेंद विश्राम करते हुए विकेट कीपर महेश पवार। बड़ा लंबा बॉलिंग रनअप, इस बार फुल शॉट खेला है, गेंद मिडाउन और विकेट के बीच से जाते हुए 1 रन के लिए दौड़ पड़े बल्ला, दूसरे रन की तलाश है जब तक थ्रो आता और 2 रन पूरे करते हुए इस बार सही सूझबूझ का प्रमाण दिया, 2 रन हासिल किए। इन 2 रनों के साथ रन संख्या में बढ़ोतरी, 55 रन ये स्थिति बन चुकी है। ये पुल वाला शॉट खेला लेकिन खतरा, और बल्लेबाज सीधा अपना रास्ता नापते हुए सनी गाड़ेकर आखिरकार 24 रनों का योगदान देकर वापस अपने खेमे में जाते हुए सनी गाड़ेकर।
शुभम गुजरे कुठे असाल तर कॉम्प्युटर शुभम गुजरे. एसीबी जी गेंद थोड़ा सा रिवर्स शॉट खेलने की जरूरत समझ गए, इस बार आउट हो गए. तो इसी प्रकार से तो इस 8 ओवर समाप्त होने के बाद रन संख्या है 8 विकेट के नुकसान पर 55 रन और 56 रनों का लक्ष्य ये स्वराज स्पोर्ट्स उपरी के सामने. बघा ग्राउंडवर अभि या ठिकाणी ती मैदानावर लाईन आखायची आहे, मैदानावर लाईन आखायची आहे. पुसट झालेली आहे. ग्रॉन्सन आधी
आपल्या
हॅलो कॉमेडियन स्कोरर. पहले गेंद फुल टॉस खेला है जरूर मिडऑफ की दिशा में, 1 रन के लिए दौड़ पड़े बल्लेबाज अमोल दुबे और शुभम मोरे. ये प्रारंभिक बल्लेबाजी जोड़ी 56 रनों का लक्ष्य लेकर पहली गेंद पर 1 रन हासिल किया. और शुभम मोरे के लिए स्ट्राइक पहली बार सामना करते हैं तुकाराम कोची. हर बार की तरह गेंदबाजी का आगाज करते हुए इस टूर्नामेंट का पहला सेमीफाइनल मैच. पहली पारी में 55 रन बनाए थे, 56 रनों का लक्ष्य. अच्छी गेंद बीट हो गए, बल्ले का किनारा शायद और बल्लेबाज आउट हो गए. रिप्ले देखिए, करीब से ये नजारा दिखता हुआ. गेंद डालने के बाद टप्पा लिया, गेंद ने बल्ले का अंदरूनी किनारा लिया और सीधा विकेट कीपर के हाथों की गोद में. तो पहले विकेट का पतन. तो नए बल्लेबाज महेश पवार और तुकाराम कोची सफलता हासिल करते हुए इस ओवर की अगली गेंद को हल्का कलाई के सारे मोड़ दिया. इस बार एक्स्ट्रा कवर की दिशा में डायरेक्ट हो, यहां पर ओवर थ्रो हुआ है. नतीजा दूसरा रन पूरा. फील्डिंग की सजावट कुछ इस प्रकार, विकेटों से छिटक कर खड़े विकेट कीपर के साथ एक शॉट थर्ड मैन है. कैदर करने के लिए सीबीच पुल किया है, गेंद हवा में तो जरूर खतरा हो सकता है और ये बल्लेबाज आउट. इस बार इलेक्शन पर पड़ती हुई गेंद को हल्का सा फ्लिक किया है. शॉट पड़ने के स्थान पर 1 रन यहां पर मिलता हुआ. ओवर नंबर पहला चलता हुआ 56 रनों का टारगेट है. चार रन 2 विकेट के नुकसान के बाद इस
इस ओवर की आखिरी गेंद लेकर यानंतरचा जो उपांत्य सामना असणार आहे काका पाटील स्पोर्ट्स आणि साई स्पोर्ट्स रेंदा दोन्ही संघात या खेळाडूची नावांची यादीसहित या ठिकाणी यायचं आहे. तो एक सफल ओवर की समाप्ति होते हुए कुल मिलाकर पहला ओवर समाप्त. रन संख्या है 2 विकेट के नुकसान पर 4 रन. अच्छी गेंदबाजी की बदौलत शिकंजा कसते हुए तुकाराम कोची. देखना है सामने वाले छोर से किस गेंदबाज को मोर्चे पे लाया जा रहा है. 56 रनों का लक्ष्य है. चल रहा पहला सेमीफाइनल मैच. जय शिवराय मित्रमंडळ आयोजित कलासोसी अण्णा मोगणे चषक 2017 या भव्य जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. या स्पर्धेचं प्रथम क्रमांक पारितोषिक आहे ते ₹1,00,000 चषक मान्य श्री महेश उत्तम उत्तर यांच्या सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून व द्वितीय क्रमांक पारितोषिक आहे ते ₹50,000 चषक मान्य शमा सलीम मुल्ला माजी उपमहापौर कोल्हापूर महानगरपालिका यांच्याकडून व उपांत्य मिळतील दोन्ही पराभूत संघास कलासोसी श्रीमती जमाबाई वसंत कुर्वे यांच्या स्मरणात मान्य श्री राजू वसंत कुर्वे यांच्याकडून स्पर्धेतील सर्व चषक मान्य श्री रमेश भोसले सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून व प्रत्येक सामन्यातील सामन्यावरचा टी शर्ट प्रकाश बाळासाहेब चिखलीकर यांच्याकडून व उपांत्य सामन्यातील चारही संघांना गणवेश करण कमलाकर सोनवणे यांच्याकडून तो तानाजी अटकड़े गेंदबाजी का जिम्मा लेते हैं. पहली गेंद अच्छी गेंद डाली थी अमोल दुबे. और ये वाइड को पार करते हुए अंपायर अंकुश बागड़ी का वाइट बॉल का इशारा. यकीनन तेज गेंद थी. फलस्वरूप यहां पर आगे निकलकर स्टेप आउट शॉट खेलने की कोशिश की थी लेकिन वाइड के जरिए से फिर से एक बार तैयार तानाजी अटकड़ी. अच्छी गेंद. एक गुडलेस परफेक्ट गेंद बल्लेबाज के लिए खतरा हो सकता है. ऐसी गेंद जो स्पॉट उसके लिए बनाया है क्योंकि आगे निकलकर खेलने की फिराक में जब रहते हैं बल्लेबाज तब तक गेंद पीछे निकल जाती है. ऐसा गुडलेस स्पॉट जो है इस बार बल्ले का मुंह खोला. 2 फील्डों के बीच से गेंद को निकालने में कामयाब हो गए. देखना एक्स्ट्रा कवर और कवर के मिड ऑफ के बीच से गेंद को निकाला है जरूर. दूसरे इनकी तलाश है 2 रन पूरे करते हुए. हालांकि अंदर आने वाली गेंद थी. बल्ले का मुंह खोला मिड ऑफ और एक्स्ट्रा कवर के बीच से गेंद को निकालकर 2 रन हासिल किए. इन 2 रनों के साथ स्कोर में बढ़ोतरी. 2 विकेट के नुकसान पर 7 रन जबकि ओवर नंबर 2 चलता हुआ. 30 गज दायरे का ये आखिरी ओवर है. 56 रनों का लक्ष्य सीमित 8 ओवर में. अच्छी गेंद. देखना है इस बार वाइट बॉल का इशारा. आगे जाकर खेला है जरूर. इस बार एक मौका था विकेट कीपर के लिए क्रीज आउट करने का लेकिन विकेटों से हटकर खड़े थे विकेट कीपर. बाल बाल बच गए. अमोल दुबे अच्छी गेंदबाजी कर रहे हैं. तानाजी अटकड़े इस बार रिवर्स शॉट लेकिन नाकाम.
लगभग यहाँ पर 4.36 का औसत रहा है अब तक, जबकि ओवर नंबर 2 चलता हुआ 8 रन बनाए और रिक्वायर्ड रन रेट है 7.78। बहुत ही बेहतरीन शॉट इस बार खेला है, बल्ले का मुंह खोला और बैकवर्ड स्कोर लेग बना लिया डीप बैकवर्ड पॉइंट को। तो इसी तरह से 6 रन या स्पर्धेसाठी बहुमत सहकार्य लाभले ते आनंद उर्फ बंटी पाटील, मुरलीधर जाधव, प्रकाश शेबनावर, विनायक सुरेशी, अतुल पाटील, सुनील मोहिते, विलास वास्कर, दादा नगरसेवक, सुरेश डोलक्षे, शशिकांत पाटील, हरिदास सोनाने, माजी नगरसेवक, विपराज टेकनमाट, प्रकाश नाईक नवरे हे स्पर्धेसाठी विशेष सहकार्य लाभले ते मान्य काकासाहेब पाटील, विकास पाटील, अमर मल्लाने, अभिजित आमरे, उमेश पवार, विशाल देवकुळे, डॉक्टर राजेंद्र बाळ, फिरोज मुजावर, मंगेश मोगले, गुरु कुराडे, प्रकाश इस्पुर्ले, संदीप माने, आबा वांगडे, डॉक्टर पिशवीकर, विनायक फाळके, अभिजित शिंदे, संग्राम पाटील, अनंत खासबागदार, राजू गुरमोर, डॉक्टर मंदार पाटील, चंद्रकांत जाधव, डॉक्टर नितीन देशपांडे, संजय माने, विनायक कारंडे, तानाजी कोरवी, प्रकाश पुजारी, राहुल जोशी, मोहन कावळे, भैया शेटके, हॉटेल ड्रीमलँड, संतोष शेट्टी, सुनील जाधव, सुनील गुमाने, सम्राट कोराणे, अमर बागी, शिवराज चिखलीकर, आगे आकर इस बार गेंदबाज के सर के ऊपर से निकाला है सागर कैसे ने तुकाराम कोची, जो कि अपना स्पेल पूरा करने के लिए यहां पर आए हैं। बार बार फील्डिंग में तब्दीली लाना चाहते हैं। अच्छी गेंद, टप्पा खाने के बाद सीधी रहती हुई गेंद और कैरी करते हुए विकेट कीपर, कोई मौका नहीं। बहुत ही बेहतरीन शॉट खेला इस बार, कोई मौका नहीं और गेंद सीधा एक्स्ट्रा और बाउंड्री लाइन का रुक करते, बाउंड्री लाइन के बाद 4 रन। मिड स्टंप पर रहती हुई गेंद को दिशा दी, वैसे भी अगली गेंद ये स्ट्रेट ड्राइव के रूप में खेला था, जरूर पैरों से गेंद को रोकने की कोशिश, फॉलो थ्रू में गेंद गई फिर से एक बार एक्स्ट्रा कवर की दिशा में, और जब तक थ्रो हो जाता है विकेट कीपर के पास 2 रन फिर से एक बार मिलते हुए अमोल दुबे के बल्ले से निकलते हुए 21 रन 21, जबकि 16 पर खेल रहे हैं अमोल दुबे। 21 रनों में 16 का जो योगदान रहा है अमोल दुबे का। तुकाराम अपना एंगल बदलकर गेंदबाजी, उठाकर मारने की चेष्टा, बल्ले का मोटा एज और सीधा विकेट कीपर के हाथों का रुख करते हुए गेंद, आउट हो गए अमोल दुबे। तीसरे विकेट का पतन होता हुआ अमित ढेरे, माहिती संपर्क अमित ढेरे,
अमित बेरे माईकची संपर्क साधायचा आहे. तो नए बल्लेबाज का आगमन होता हुआ तो नए बल्लेबाज महेश मुंडे ऑफ स्टंप के बहुत बाहर, वाइट बॉल का इशारा होता अंपायर का. तो इसी बीच एक्स्ट्रा के खाते से जुड़ता हुआ रन जरूर यहां पर 22 रन 3 विकेट के नुकसान के बाद. अभी भी 6.58 के हिसाब से बाकी के रन बनाने की जरूरत है. 34 रन. इसी बीच ये गेंद अच्छी गेंद, थोड़ा सा हालांकि आधा ड्राइव आधा पुश वाला शॉट खेला है. स्वीपर कवर के स्थान पर 1 रन के लिए दौड़ पड़े बल्लेबाज. अपना खाता खोलते हुए महेश मुंडे अपने पास स्ट्राइक को रखा है जरूर. और इसी बीच 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है. रन संख्या है 3 विकेट के नुकसान पर 23 रन. चौथा ओवर जारी हो सामने वाले छोर से. आइए मराठी में अंकुश निपाणीकर. जय शिवराय मित्रमंडळ आयोजित कलासोसे अन्नमोहनी चषक 2017 प्रथमच शास्त्रीय भव्य दिव्य अशा दिमाखात या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे या सामन्याचं थेट प्रक्षेपण यूट्यूबवरून देशभरात होत आहे. त्याचा प्रेक्षकांनी लाभ घ्यायचा आहे. या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे ते पारितोषिक 1 लाख रुपये चषक माननीय श्री महेश उत्तरे सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून व द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे ते 50,000 चषक मान्य शमा सलीमुल्ला माजी उपमहापौर कोल्हापूर महानगरपालिका यांच्याकडून उपांत्य फेरीतील दोन्ही पराभूत संघास प्रत्येकी 10,000 चषक. कलाश्री श्रीमती जमाबाई वसंत गुरवी यांच्या स्मरणार्थ मान्य श्री राजू वसंत गुरवी यांच्याकडून व स्पर्धेतील सर्व चषक मान्य श्री रमेश भोसले सामाजिक कार्य यांच्याकडून. प्रत्येक सामन्यातील सामन्याचं टी शर्ट प्रकाश बाळासाहेब चिखलीकर यांच्याकडून. धन्यवाद साजिद. 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या आहे 23-3 बाद स्वरा स्पोर्ट्स. एक रिवर्स फटका मारण्याचा प्रयत्न. लेग बायच्या स्वरूपात एक अवांतर धाव. धावसंख्या होती 24. षटक सुरू आहे 4थं. यानंतरचा होणारा सामना काका स्पोर्ट्स विरुद्ध साई स्पोर्ट्स रेंदाळ. दोन्ही संघांनी आपल्या 12 जणांची यादी या ठिकाणी आणून द्यायची आहे ताबडतोब. धन्यवाद. षटक सुरू आहे 4थं. धावसंख्या 24-3 बाद स्वरा स्पोर्ट्स. अतुल डोंबाळे शाहू मिलच्या बाजूने सामना करेल. सागर कळसे एक डावखुरा फलंदाज. छान चेंडू. थोडासा आउटस्विंग होणारा हा चेंडू. चेंडू जातो निर्धाव. धावसंख्या 24. षटक सुरू आहे 4थं. 3 बाद 24. नंतर
पुन्हा एकदा एक जोरकास फटका मारण्याचा प्रयत्न डीप मेडीकडच्या बाजूने दरम्यान एक चोरटी धाव म्हणावं लागेल 22च्या स्वरूपात संघाची धावसंख्या पोहोचते 25. षटक सुरू आहे ते चौथं 3 बाद 25. अजूनही जिंकण्यासाठी 27 चेंडूत 31 धावांची आवश्यकता आहे. स्वरा स्पोर्ट्स या संघात सामना जिंकण्यासाठी 27 चेंडूत 31 धावांची आवश्यकता आहे. लेगस्टम्पच्या खूपच बाहेर एक अवांतर धाव 2 धावा या ठिकाणी मिळत आहेत. धावसंख्या पोहोचते ती 27. फाईन लेगच्या बाजूने टोलवण्याचा प्रयत्न होता फलंदाज परंतु असफल होतोय. तरी देखील एक धाव मिळते आणि एक अवांतर धाव अशा 2 धावा या ठिकाणी मिळत आहेत आणि संघाची धावसंख्या होते ती 27. 3 बाद. दरम्यान पुढचा चेंडू सामना करेल सागर कळसे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करतोय. एक रिव्हर्सचा फटका धावसंख्या होती ती 28. षटक सुरू आहे ते चौथं 3 बाद 28. फाईन लेगच्या बाजूने टोलवण्याचा प्रयत्न होता पण बॅटचा किनारा घेऊन जातोय. शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने चेंडू जातोय. दरम्यान एक धाव पूर्ण. धावसंख्या आहे ती 29. या सामन्यासाठी पंच जे मेन पंच आहे ते अंकुश बागडे, स्कोअर पंच स्वप्नील वांद्रे, व्हिडिओ अनालिस्टचं काम पाहत आहेत ते स्वप्नील कदम, हिंदीमधून आपल्यासमोर येत आहेत ते सिनियर कॉमेंटेटर साजिदभाई पठाण. उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा संयोजन समिती आणि समालोचन कक्षातून पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. दरम्यान पुढचा चेंडू थोडासा बाहेर जाणारा चेंडू लेटकट करण्याचा प्रयत्न परंतु असफल ठरतोय. चार षटकाच्या अखेरीस धावसंख्या आहे ती 3 बाद 29. स्वरा स्पोर्ट्स. तानाजी अटकळे पॅवलिनच्या बाजूने सामना करेल महेश मुंडे. अकुट टप्प्याचा चेंडू थोडंसं बॅकफुटला जाऊन पॉईंटच्या दिशेतून खेळण्याचा प्रयत्न परंतु असफल ठरतोय. चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्येत कोणता बदल नाही. धावसंख्या येते 29.
थोडंसं गतीमध्ये परिवर्तन असणारा हा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव. धावसंख्या आहे ती 3-29. जिंकण्यासाठी अजूनही 27 धावांची आवश्यकता आहे. एक जोरकस फटका डीप विकेटच्या बाजूने. सुंदर क्षेत्ररक्षण. राकेश जाधव क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटच्या बाजूने. दरम्यान संघाची धावसंख्या आहे ती 30. स्वरा स्पोर्ट्स 3-30. षटक सुरू आहे ते 5वं. अजूनही 26 धावांची आवश्यकता आहे. 21 चेंडू आणि 26 धावा. पुढे सरसावत बिडावणाने मिडविकेटच्या मधून मारण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा सफल ठरतो. चेंडू जातो निर्धाव. एक चांगली गोलंदाजी म्हणायला लागली तानाजी अटकळ यांच्याकडून आपल्या संघासाठी अचूक टप्प्याचा मारा करत तावलीच्या बाजूने उत्कृष्ट गोलंदाजीचा नमुना तानाजी अटकळ यांच्याकडून. दरम्यान धावसंख्या आहे ती 30. षटक सुरू आहे ते 5वं. सागर कळसे ऑफस्टंपच्या खूपच बाहेर वाईट. एक अवांतर धाव. पंच स्वप्नील बांद्रे यांचा इशारा. धावसंख्या आहे ती 31. 20 चेंडूत 25 धावांची आवश्यकता आहे. लेग खूपच बाहेर. एक अवांतर धाव वाईड. धावसंख्या आहे ती 32. स्वरा स्पोर्ट्स अजूनही जिंकण्यासाठी 24 धावांची आवश्यकता आहे. 20 चेंडू आणि 24 धावा. सामना निश्चित रंगतदार होणाऱ्यात शंका नाही. दोन्ही संघ अतिशय तुल्यबळ आहेत. दोन्ही संघातील अनुभव खेळाडू. छान चेंडू मिड ऑफ आणि कव्हर्स मधून मारण्याचा प्रयत्न. डावकरा फलंदाज सागर कळसे असफल ठरतोय. चेंडू जातो निर्धाव. धावसंख्या आहे ती 32. कैलासवासी अण्णा मोगणे चषक 2017. पुन्हा एकदा रिव्हर्स फटका मारण्याचा प्रयत्न. पाच षटकाच्या अखेरीस धावसंख्या आहे ती 32. 3 बाद. स्वरा स्पोर्ट्स 18 चेंडू 24 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे सरासरी 8 धावा प्रति षटकांमागे कराव्या लागतील जिंकण्यासाठी. शाहमीलच्या बाजूने पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं तर संघासाठी 6वं षटक घेऊन येतोय अतुल डोंबाळे. सामना करेल महेश. 18 चेंडू 24 धावा. एक छान चेंडू विडावणारी मिडविकेटच्या मधून मारण्याचा प्रयत्न महेश मुंडे यांच्याकडून, परंतु फलंदाज असफल ठरतोय. चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या आहे ती 32.
टीप विकेटच्या बाजूने आणि फाईन लेगच्या डोक्यावरून चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जातोय. हा उंच षटकार. 38 धावसंख्या होते ती 38. हॅलो, काकापाटील स्पोर्ट्स विरुद्ध साई स्पोर्ट्स रेंदा याने आपल्या 12 खेळाडूंची यादी समालोचन कक्षावर द्यायची आहे. हा सामना संपताच दुसरा सेमीफायनल सामना लगेच सुरू करायचा आहे. काकापाटील स्पोर्ट्स विरुद्ध साई स्पोर्ट्स रेंदा याने आपली 12 खेळाडूंची यादी लवकर लवकर द्यायची आहे. थोडंसं हलक्या त्याने खेळून काढतोय. शॉर्ट मिड विकेटच्या शॉर्ट मिडांच्या दिशेने जातो चेंडू. दरम्यान 1 धाव. धावसंख्या 39. 15 चेंडू आणि 17 धावा. लेग बायचा इशारा पंच अंकुश बागडे यांचा. धावसंख्या आहे ती 40. 14 चेंडूत 16 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी स्वरा स्पोर्ट्स या संघास. 14 चेंडू आणि 16 धावा. अजूनही सामना दोन्ही संघांसाठी खुला आहे. रिव्हर्सचा फटका आणि 6 धावा. अतिशय सुंदर फटका म्हणावा लागेल. सुंदर टायमिंग. धावसंख्या होती ती 46. आणि या षटकाराने संघाची धावसंख्या पोहोचते ती 46. त्रिफळाचित. चौथा धक्का मिळतोय स्वरा स्पोर्ट्स या संघास. 12 चेंडूंमध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. यानंतर समालोचनामध्ये येतील साजिदभाई पठाण. धन्यवाद अंकुश. तो 12 गेंदों में 10 रन की जरूरत. 4 विकेटों का नुकसान हो चुका है. 46 रन बन चुके हैं. कुल मिलाकर 56 रनों का टारगेट जो रहा है उसको मद्देनजर रखते हुए 10 रनों की जरूरत है. चल रहा है से पहला सेमीफाइनल मैच. उसके बाद दूसरा सेमीफाइनल मैच खेला जाएगा. उसके बाद ठीक शाम 7 बजे इस टूर्नामेंट का फाइनल मैच खेला जाएगा. अगले बल्लेबाज श्याम त्रिंबके आए हैं. साई स्पोर्ट्स विरुद्ध काकापाटील स्पोर्ट्स आपली 12 खेळाडूंची यादी अजून आलेली नाही. ताबडतोब समालोचन कक्षामध्ये आणून द्यायचे आहे. जब इससे पहले जो ओवर खत्म होने से पहले 3 ओवर में 24 रनों की जरूरत थी. अब की बार है 2 ओवर में 10 रन यानी कि कुल 14 रन दिए पिछले ओवर में. अतुल डोंबाळे विकेट हासिल जरूर किया लेकिन खर्चीले 14 रन यहां पर, जिन्होंने कि पहले ओवर में 3 रन दिए थे, बाद के ओवर में 14 रन दिए. 2 ओवर में 17 रन देकर 1 विकेट हासिल किया. तो गेंदबाज बबलू शेख आए हैं और उनके सामने है सागर कळशे. ये उठा कर मारा और कोई मौका नहीं. एक देखना है 4 या 6. गेंद तो गई है बाउंड्री लाइन के बाहर. क्या इशारा हो सकता है वहां पर खड़े फील्डर ने बताना है. और ये एक बाउंस के बाद 4 रन आते ही इस बार रूम दिया, पुल किया, 4 रन हासिल किए. और इसी तरह से
टीम का अर्धशतक यहाँ पर लगता हुआ 50 रन पूरे होते हुए स्वरा स्पोर्ट्स हुपरी अग्रसर होने का प्रयास करते हुए। फिर से एक बार देखना है, अपील जरूर, यहां पर खतरा, बल्लेबाज आउट हो गए सागरकर से क्रीज के बाहर और इतने में यहां पर पीछे लपक कर इस बार गेंद को विकेटों को लगाया तो इसी प्रकार से यह रन आउट के रूप में जाएगी विकेट। तो 50 रन पूरे। अच्छी गेंद, टप्पा खाने के बाद टर्न लेती हुई गेंद, चूंकि नए बल्लेबाज नौ गेंदें बची और 6 रन की जरूरत। पीछे हटे, इस बार गाइड किया गेंद को पॉइंट और गली के बेस से गेंद को निकालने में कामयाब। 1 रन तो जरूर पूरा करते हुए 1 रन के साथ स्कोर में बढ़ोतरी 51 रन 51। अभी भी 8 गेंदें बची है, 5 रनों की जरूरत। टप्पा लेने के बाद बीट हो गया बल्लेबाज, थोड़ा सा ऑन साइड में कलाइक सारे मोड़ना चाहते थे लेकिन एक्स्ट्रा बाउंस मिला गेंद को, सीधा विकेट कीपर के गोदी में जाती हुई। 7 गेंदों में 5 रन की जरूरत। फिर से एक बार अच्छी गेंद और उसी तरह से ओवर की समाप्ति कुल मिलाकर 7 ओव्हर का खेळ समाप्त हो चुका है। रन संख्या है 51 रन 7 षटकांच्या समाप्तीनंतर, धाव संख्या 5 बाद 51। उर्वरित अखेरच्या षटकामध्ये 5 धावांची गरज। पाहूया या 5 धावा 6 चेंडूमध्ये आवश्यक असताना मात्र गेले काही 2 सामने मात्र अतिशय रोमांचकारी अवस्थेत पोहोचले होते। पाहूया तशीच त्या सामन्याची पुनरावृत्ती होते का। तर यापुढील सामना जो आहे दुसरा उपांत्य सामना काका पाटील स्पोर्ट्स आणि साई स्पोर्ट्स रेंदाळ, आपल्या संघाच्या नावाची यादी या ठिकाणी पोहोच केली पाहिजे। जवळजवळ कालपासूनच यूट्यूबवर लाईव्ह प्रसारण केलं जातंय सुद्धा। तसेच आजच्या या सकाळच्या सत्रापासूनच यूट्यूब बरोबरच फेसबुकवर सुद्धा लाईव्ह प्रसारण केलं गेलं। त्यामध्ये जवळजवळ 1.5 लाख 1.5 लाख युजर्स पर्यंत या लाईव्ह सामन्याचं प्रसारण गेलं। त्यापैकी जवळजवळ 29 ते 30 हजार युजर्सने हे लाईव्ह प्रसारण पाहिलं आणि खरोखर याच्यासाठी जे कार्यरत आहे ते संतोष नाणेकर त्यांची संपूर्ण टीम यांना मोगणे चषक 2017च्या माध्यमातून खरोखरच या अनोखं असं या ठिकाणी जे जय शिवराय मित्रमंडळाच्या वतीनं जो अनोखा प्रयोग केला आहे ते लोकांच्या घर बसल्या लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचं जे काम यूट्यूब आणि फेसबुकच्या माध्यमातून
दरम्यान अखेरचं षटक समोरच्या बाजूनं राजेश जाधव महेशसाठी हा चेंडू मात्र थोडासा चिप केलेला पाहायचा आहे आणि फलंदाज झेल बांधून परततो. बॉल बॅक डाईव्ह खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि चेंडू हातामध्ये अलगदरित्या विसावरतोय. बाद होतोय. 6वा धक्का. 5 चेंडूमध्ये 5 धावा. डीजे साई स्पोर्ट्स रेंदार व काकापल्ली स्पोर्ट्स आपल्या 12 खेळाडूंची यादी समालोचन कक्षात द्यायची आहे व कर्णधारांनी प्यावलीमध्ये यायचं आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे आपण या ठिकाणी प्यावलीमध्ये उपस्थित राहायचं आहे. काकापल्ली स्पोर्ट्स विरुद्ध साई स्पोर्ट्स रेंदार दोन्ही संघाच्या कर्णधारांनी प्यावलीमध्ये यायचं आहे. तर पहिले चेंडू बळी मिळवतोय राजेश जाधव आणि प्रेम कांबळे होतोय नवीन फलंदाज. तर 5 चेंडूमध्ये 5 धावांची गरज. अतिशय अटीतटीचा हा पहिला उपांत्य सामना. पाहूया कोणत्या संघाच्या झोळीत पडतोय. दरम्यान सुरेख असा एक ग्राउंडिंग फटका म्हणावा लागेल. कार्पेट शॉट मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून मारलेला हा फटका. मात्र 1 धाव या फटक्यावर. एका धावेने संघाची धावसंख्येमध्ये फरक. 52 अशी धावसंख्या. 4 चेंडूमध्ये 4 धावांची गरज. तर या ठिकाणी मी दोन्ही संघांना एक सूचना देतोय. सामन्याची धावसंख्येची बरोबरी झाल्यास सामना टाय झाल्यास सामन्याचा निर्णय सुपर ओव्हरवर दिला जाईल. उत्तुंग असा फटका मारतोय आणि हा एक सुंदर असा डीप लंगोपच्या वरून षटकार अडकून अंतिम फेरीमध्ये प्रवेश मिळतोय. स्वरा स्पोर्ट्स हुपरी सुंदर खेळाचं प्रदर्शन घडवलं. ते त्यांच्याबरोबरच पृथ्वी स्पोर्ट्स कोल्हापूर या संघाचा जाहीर आभार. या स्पर्धेमध्ये भाग घेतल्याबद्दल आणि विजयी खेळाडूचं हार्दिक अभिनंदन.